दिवाली के पहले ही दिन विरार में खड्डे ने एक व्यक्ति की जान ले ली। ये दर्दनाक हादसा सोमवार सुबह करीब 10 बजे विरार पूर्व आरटीओ कार्यालय के पास हुआ। सड़क पर बने गहरे गड्ढे के कारण स्कूटी चालक का संतुलन बिगड़ गया और पीछे से आ रही टैंकर ने उसे कुचल डाला। हादसे में एक्टिवा चालक की मौके पर ही मौत हो गई। मृतक की पहचान प्रताप नाइक उम्र 55 वर्ष के रूप में हुई। जानकारी के अनुसार प्रताप नाइक तांदुड़ बाजार से विरार फाटक की ओर जा रहे थे। रास्ते में एक्टिवा गहरे खड्डे में फंस गई, जिससे वो सड़क पर गिर पड़े। इसी दौरान पीछे से तेज रफ्तार में आ रहा टैंकर उन्हें रौंदता हुआ निकल गया। प्रताप नाइक की घटनास्थल पर ही मौत हो गई। नाइक विरार क्षेत्र में लाइट रीडिंग कॉन्ट्रैक्टर का काम करते हैं और विरार चंदनसार के निवासी हैं। घटना के तुरंत बाद वहां मौजूद नागरिकों में भारी आक्रोश था। लोगों ने महानगर पालिका और प्रशासन पर गंभीर लापरवाही का आरोप लगाते हुए सख्त नाराजगी व्यक्त की। या ठिकाणी एक बाईक स्वार जो होता ऍक्टिवा वाला तो जात असताना पाठीमागून टँकर येऊन टँकरनी धडक दिल्याने त्याचा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये जो ऍक्टिवा चालक आहे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। त्याची आपण हे वैद्यकीय उपचारासाठी त्याला पुढील कारवाई करता ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे। तसेच टँकर चालकाला आणि टँकर तपास कामी ताब्यात घेण्यात आले, गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। माहिती प्रत्यक्षदर्शी आमचा मनसैनिक आहे का आशिष गज्जर याने हा अपघात सुद्धा डोळ्याने पाहिला होता। याने मला तात्काळ फोन केला। तसेच आम्ही नितेश आम्ही आमचे लोखंडे साहेब आणि आम्ही सगळेजण इथे धावत आलो घटनास्थळी। बघितलं तर खूप दुर्दैवी अपघात झाला। आम्ही वारंवार मागणी करतो हे टँकर माफियाचे जे अनधिकृतरित्या टँकर चालवतात यांच्यावरती कुठे ना कुठे कारवाई झाली पाहिजे, पण ती काय करण्याची प्रयत्न कोण करत नाहीत। हा जो अपघात झालाय ना तो आरटीओ विभागाच्या बाहेर झालाय। आरटीओ विभागाच्या बाहेर इथे मेन जंक्शनला आरटीओचा एकही कॅमेरा दिसत नाही मला, जो इथे पाहिजे। कारण GR पास झालाय ना, काय ज्या शासकीय ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, तिथे तुम्ही कॅमेरे लावले पाहिजे, का नाही आहेत हा माझा पहिला प्रश्न। मी आरटीओ अधिकाऱ्यांना विचारलं, ते बोलतात काय अजून आमच्याकडे काय आलं नाही। अरे आलं नाही हे उत्तर आहे याचं, हे चुकीचं उत्तर आहे। आणि तुम्हाला सांगतो काय बाकीच्या वेळेला सगळीजण इकडे फाईन मारायला, सगळ्या गोष्टी रिक्षाला बाईकला फाईन मारायला पुढे असतात। आता 2 दिवसापूर्वी आम्ही मनसेच्या वतीने आंदोलन घेतलं। तुम्हाला एक खरोखर दुर्दैवी गोष्ट सांगतो, 2 दिवस 48 त्रास झाले। आज अशी दुर्दैवी घटना झाली आणि घटस्थापनेच्या दिवशी तो माणूस देवीचा पाठ घेऊन देवी आणायला जात होता, त्यावेळेला ही घटना झाली। ही खरोखर विरार शहराला आदळणारी गोष्ट आहे। ही खूप चुकीची गोष्ट झाली आणि ह्याला कारणीभूत कुठे ना कुठे प्रशासन आणि हा PWD आणि महानगरपालिका यांचं जे संगनमताने हा रस्ता आहे याच्यावरती त्याच्यामुळे झालेला आहे, याच्या खड्ड्यांमुळे झालेला आहे। तर त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमचे सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या पण आम्ही या कानावर विषय घातलाय। त्यांना आम्ही घेऊन आम्ही धडक महानगरपालिकेवरती आणि PWDच्या कार्यालयावरती आम्ही जाणार आहोत। काय परिस्थिती आहे सध्या मी आता आहे इथे पाहणी केलेली आहे। तो बाईक एक ऍक्टिवा का बाईक स्वार होता तो या ठिकाणी गेलेला आहे। इथे खड्डे पडलेले आहेत। माहिती अशी घेतली आहे की हा एक खड्डे गुजरात गॅस कंपनीने इथे गॅस वायरी टाकलेली आहे। गॅस वायरी टाकताना तो ट्रेंच करून त्याच्यात टाकलेला आहे। रस्ता PWDचा आहे, त्यांनी परवानगी दिलेली आहे त्यांना आणि त्याच्या संदर्भात जे काही शुल्क असेल रस्ता रिस्टोर करण्यासाठी ते शुल्क गॅस कंपनीने PWDला भरलेलं आहे। माझं बोलणं झालेलं आहे आता त्याच्याशी PWDशी, ते आता करून घेत आहेत असं म्हणाले। हे लवकरात लवकर करण्याचं हे दिलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे। बाकी देखील खड्डे आहेत ते भरण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे। ते आम्ही लवकरात लवकर पाऊस जसा कमी होईल त्याचा आपण लवकर करून देऊ। विरार शहरामध्ये सर्वच रस्त्यांवरती साम्राज्य पसरलेलं आहे। आपल्या महापालिका प्रशासनाकडून हे खड्डे बुजवण्याचं काम होत नसल्यामुळे दुर्दैवी घटना देखील घडत आहे। यापुढचं काय पाऊल असेल? नाही, महापालिका खड्डे आहे ते सत्य आहे, पण महापालिका देखील वारंवार खड्डे भरते आहे। गणपती येण्यापूर्वी आपण सगळं शहराला जेवढे रस्ते जोडता आहेत हायवे पासून येतात ते सगळे जोडले होते, केले होते काम, रस्त्यांचे खड्ड्यांचे दुरुस्तीचं काम देखील केलं होतं। पण परत हा पाऊस आहे आवरत नाही। काल बघा तुम्ही आजचा रेकॉर्ड असा की 3000 mm पाऊस आहे, सततचा पाऊस पडत होता आहे, उसंत मिळत नाहीये, त्यामुळे खड्डे भरायला तरी अडचणी होत आहेत। तसा पाऊस जाईल तसा आम्ही पटकन ते होऊन जाईल, जोपर्यंत होऊन जाईल। आज गणपति के पहले भी किया था, अभी बारिश के वजह से वो इशू आ रहे हैं, तो अब जैसे बारिश खत्म होती है वैसा